Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, AA-CCC मार्फत BMS तसेच BHMS चा शेड्यूल डिक्लेअर करण्यात आलेला आहे। हा शेड्यूल कोणत्या काउन्सिलिंग साठी आहे, यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला पाहिजे, तसेच महाराष्ट्रामध्ये BMS व BHMS ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे का नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हा AA-CCC चा जो काही काउन्सिलिंग शेड्यूल आहे तो पाहत आहोत। या शेड्यूल प्रमाणे 22 ऑगस्ट 2025 पासून ते 1 सप्टेंबर 2025 पर्यंत विद्यार्थी AA-CCC वर काउन्सिलिंग साठी रजिस्ट्रेशन करू शकतात। आता या काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये कोणते कॉलेज भाग घेतात त्याचा जर आपण विचार केला तर AA-CCC मार्फत जे काही गव्हर्नमेंट BMS कॉलेज आहेत, त्यासोबतच गव्हर्नमेंट BHMS कॉलेजेस, डीम युनिव्हर्सिटीज व सेंट्रल युनिव्हर्सिटीज, जर तुम्हाला या कॉलेजेसमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही AA-CCC काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकता। या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये जे काही सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ते भाग घेत नसतात। ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट BMS कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे, त्या विद्यार्थ्यांनी या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घेण्याची गरज नाही। ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटा मार्फत जे काही गव्हर्नमेंट BMS BHMS कॉलेज आहेत, त्यासोबतच डीम युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही AA-CCC वर काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकता। या ठिकाणी आपण जो काही रजिस्ट्रेशनचा शेड्यूल पाहिला, त्यानंतर जर आपण चॉईस फिलिंगचा शेड्यूल पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या दरम्यान राऊंड 1 साठी चॉईस फिल होणार आहे। त्यासोबतच 2 सप्टेंबर 2025 ला जे काही राऊंड 1 चे निकाल आहेत त्याचं प्रोसेसिंग होईल व फायनल निकाल 4 सप्टेंबर 2025 रोजी डिक्लेअर होतील। व ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंड मध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी आपण या ठिकाणी पाहू शकतो 5 सप्टेंबर पासून ते 12 सप्टेंबर 2025 पर्यंत जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे AA-CCC कॅप राऊंड 1 चा शेड्यूल आहे। यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला पाहिजे व कोणत्या विद्यार्थ्यांनी भाग घ्यायचा नाही, या संदर्भाने तुम्हाला माहिती मिळालीच असेल। या संदर्भाने जर आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता। त्यासोबतच ज्याही विद्यार्थ्यांना पर्सनलाइज्ड काउन्सिलिंग पाहिजे आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये येऊ शकतात। ज्याही विद्यार्थ्यांना डीम युनिव्हर्सिटीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये BMS BHMS या कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी नोंदणी नक्की करा। अगदी तुमच्या रजिस्ट्रेशन पासून ते ॲडमिशन पर्यंत तुमची सर्व प्रोसेस बालाजी एज्युकेअर मार्फत पार पाडून दिली जाईल। पेड काउन्सिलिंग संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर कॉल करून, अन्यथा या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही माहिती घेऊ शकता।